आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। महानंदा डेअरी हस्तांतरणासाठी एनडीडीबीनं राज्य सरकारकडे 253 कोटी रुपये मागितले। या व्यवहारामध्ये पारदर्शकता नाही। हस्तांतरणाबाबत राज्य सरकार आता डेअरी बोर्डाशी करीत असलेला करार हा जाहीर करा, किसान सभेची ही मागणी आहे। निवासी डॉक्टरांचा प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला हा संप आता कायम आहे। आपत्कालीन सेवा सुरू आहेत, तर तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या। वर्षभरात 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद। राज्यातील एकूण पक्षांची संख्या 396 वर। निवडणूक आयोगाची ही माहिती। म्हाडातील प्रकल्प वेळेत पूर्ण करणाऱ्या विकासकांना कंत्राटदारांना बक्षीस द्या आणि प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हाडाला निर्देश। अमेरिकेत 4 जून 2024 पासून गुगल पे ॲप बंद होणार। पीअर टू पीअर पेमेंट सेवाही बंद होणार। गुगल पेचा अनुभव आणखी आता सुलभ करण्यासाठी गुगलची एक मोठी घोषणा। गुगलच्या जीमेल समोर मस्क यांचं एक मोठं आव्हान आपण बघतो। लवकरच एक्स मेल ही सेवा सुरू करण्याची त्यांनी घोषणा केली आहे। अयोध्येतील राम मंदिरामध्ये महिनाभरात भाविकांकडून 25 कोटी दान। 23 किलो सोनं दागिन्यासहित 25 कोटी रुपयांचं दान प्राप्त। आतापर्यंत 60 लाख भाविकांनी घेतलंय दर्शन।